नमस्कार. आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. अ, आपण सगळ्यांनी काही दिवसांपूर्वी ब्रह्मांडाला रेकी दिली होती आणि त्यावेळेला माझ्याकडनं तो व्हिडिओ करणं राहून गेलं होतं. तर मी त्यासाठी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. आज आपण ब्रह्मांडाला रेकी देण्याचं शिकणार आहोत. आता सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्यातल्या किती जणांना प्रश्न पडलाय, की आपण ब्रह्मांडाला का रेकी द्यावी? किंवा या पृथ्वीला का रेकी द्यावी? हा प्रश्न नक्कीच पडला असेल ना? तर म्हणून सगळ्यात पहिल्यांदा मी ते तुम्हाला समजावून सांगते. काय आहे, की हे जे ब्रह्मांड आहे किंवा ही जी पृथ्वी आहे, ज्याच्यावरती आपण राहतो. तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, की ही पृथ्वी काही कालावधीनंतरनं म्हणजेच काही हजार वर्षानंतरनं पुन्हा-पुन्हा पूर्णपणे बुडते आणि पुन्हा नवा उगम होतो. हे तुम्हा सगळ्यांना अवगतच आहे. मी नव्यानं काही सांगायला नको. परंतु आज आपण जागृत आहोत. आज आपण सजग आहोत. तुमच्यातल्या प्रत्येक जणाला रेकी येतेय आणि म्हणूनच आपण या पृथ्वीला आणि ब्रह्मांडाला रेकी देणार आहोत. त्याचं कारण असं आहे, की आता पुन्हा पृथ्वीचा कालावधी कमी झालेला आहे. लवकरात लवकर पृथ्वी ही पुन्हा बुडण्याच्या मार्गावरती आहे आणि जेव्हा पृथ्वी बुडतीये, तर त्याबरोबर जीवसृष्टी, तुम्ही आम्ही, जीवजंतू हे सगळे बुडणार आहेत. तर तुम्ही जगा आणि इतरांना जगू द्या. त्याच सूत्रावरती आधारित आज आपण ही रेकी शिकणार आहोत. कारण पृथ्वी वाचली तर तुम्ही आम्ही वाचणार आहोत.